ती कारस्थान त्या देशमुख कुटुंबांना. संतोष अण्णा देशमुख यांची क्रूर हत्या झाल्याच्या नंतरही किती कट त्यांच्या फॅमिली विरुद्ध रचले जातात, किती कारस्थान रचले जातात. म्हणजे समाजाने पाहिलं पाहिजे, एका पीडित कुटुंबाला पीडा देण्याची ही काय परंपरा यांनी लावलेली आहे. सर्व समाजानं ह्या देशमुख कुटुंबाच्या मागे सक्षमपणे उभं राहावं असं मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे. हो, मी कालच त्यांच्या पर्यंत ही बातमी पोहोच केलेली आहे आणि काल मुंबईला जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना हा सर्व प्रकार सांगणार आहे. तोच तर प्रश्न आहे, कालची ऑडिओ क्लिप कथित समजायची का आजची? काल आपल्या काही माध्यमांच्या द्वारे आम्हाला हे कळलं होतं की कथित रेकॉर्डिंग मार्फत की काही घटना घडलेल्या आहेत. हे अजर नामक आरोपीला मारहाण झालेली आहे, तो असं स्पष्टपणे तिथं म्हणतोय. त्यांनी पहिल्या ज्या ऑडिओ क्लिप मध्ये जे दावे जे उल्लेख केले आहेत, सेम तशा घटना त्या कारागृहामध्ये याआधी घडलेल्या आहेत. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. परंतु काल जेव्हा प्रसारमाध्यमात ही क्लिप बाहेर आल्याच्या नंतर जेल प्रशासन त्याच्यावर दबाव टाकला नसेल असं कशावरून? कारण तो पहिल्याच ऑडिओ क्लिप मध्ये म्हणतोय की मला जेलमध्ये एमपीडी करण्याची धमकी दिली जाते. त्यांनी ज्या अर्थी तिथं म्हणलं की माझ्या जीवाला इथं धोका आहे. काल असं झालं की जेल प्रशासनानं त्याला सांगितलं तुझी जेल बदली करून टाकू. मग घटना घडली होती, त्यांनी लिहून दिलं की आमचे आपसात मिटलं, आमचं थोडं शाब्दिक बाजाबाची झाली. तुम्ही आजही सरकारी दवाखान्याच्या MLC बुकला जाऊन नोंद बघा, त्याला मारहाण झाली आहे का किंवा त्याला जखम झाली आहे का? जखम झाली आहे का तर आहे, त्याच्या शोल्डरला जखम आहे, त्याच्या हाताला जखम आहे. पण तो कारागृहातून बाहेर उपचाराला निघायच्या आधीच मी जसं सांगितलं होतं त्याच्यावर उपचार झाले पाहिजे, तिथं कारागृहात लिहून घेतलं की तो बाथरूम मध्ये पडला आहे म्हणून. आणि इथं MLC मध्ये नोंद करण्यात आली, ग्राउंड टू फॉल झालं. जेलचे नियम कायदे बाहेर येऊ नये म्हणून ते प्रकरण दाबलेलं आहे. आरोपीला स्पष्ट धमकी दिली गेलेली आहे की तुझी जेल बदली करू, तुला येरवाडा जेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाठवू. त्यामुळं त्या भीतीपुटे आरोपीने ही कथित क्लिप रेकॉर्ड करून बाहेर प्रसारित केलेली आहे.